हो तर हाय मित्रांनो, आज बनवतोय फणसी. त्यात मी टाकणार आहे टमाटर, कांदा, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण. तर ठीक आहे, तर चला चालू करूया. पहिला जिरा तडतडायला लागला ना, तर त्यात टाकायचा थोडासा हिंग. हिंगटा टाकल्यानंतर मी टाकतोय कढीपत्ता. नंतर थोडीशी लसूण टाकतोय. जास्त नाही टाकत. आणि थोडासा अद्रक, थोडासा टाकला आहे, जास्त नाही टाकला. त्याला 2-3 सेकंद थोडासा हलकासा शिजवून घ्यायचं. 2-3 सेकंद नंतर त्यात टाकतोय कांदा. मी बारीक कापला आहे. कांद्याला पण थोडं आता कांदा थोडा शिजवायचा. मग थोडासा हलकासा. नंतर ते कांदा कसं आहे, ते भाजीसोबत शिजतं. तर थोडासा त्याचा कच्चा पण हलकासा निघून जाईल. ते तेवढंच ते शिजवायला लागतोच. तर बघू शकता कांदा थोडा शिजलेला आहे. मी त्यात टाकतो फणसी. टाकल्यावर थोडं त्याला हलवून त्याला असं घेतलं आहे हलवून. आता त्यात मी टाकणार टमाटर सोबत ह्या कांद्याने टाकतो की भाजी शिजता तो मेल्ट होऊन जातात. तर टमाटर पण त्याच्या सोबतच टाकतो. आणि वरनं थोडं मीठ आणि हळदी. मीठ ह्यासाठी टाकतो की थोडा भाजी थोडीशी हे होऊन जाते, त्याची फटाफट शिजते. थोडं मीठ टाकतो आहे, बघू शकता. आणि हळदी ठीक आहे. हे सगळं टाकून झालं, थोडं हलवतो. हलवून घेतला आहे. जर मित्रांनो तुम्हाला कांदा टमाटर पसंत नाही आहे ह्या भाजीत, तर तुम्ही नका टाकू. बट कांदा टमाटर टाकून ह्याची टेस्ट थोडी चांगली येते, असं काही नाही. ओके. आता हिला स्लो गॅस करून ढाकून ठेवायची. स्लो गॅस करून ढाकून ठेवायची. आता मित्रांनो बघू शकता, तो थोडी शिजलेली आहे. तर हे आता बेसिक हे टाकतो मसाला. बेसिक मसाल्यामध्ये येईल लाल मिरची थोडी टाकतो. तिखट आहे, थोडी लाल मिरची आणि धना पावडर. मी थोडा जास्त टाकतो, कारण की चांगला वाटतो मला. ठीक आहे. नंतर मग थोडं बघू शकता मित्रांनो, जे टमाटर टाकले ते गल्ला आहे, म्हणून मी टमाटर पहिलं टाकतो की भाजीसोबत शिजतं टमाटर गलून जातो ते. हा तर मित्रांनो बघू शकता, फायनली भाजी झालेली आहे. तर आता गॅस बंद करून हिला ढाकून बंद.
तर चला मित्रांनो, बाय. आजसाठी एवढाच. परत भेटू उद्या. बाय बाय मित्रांनो.